बरं वाटतंय. खूप दिवसापासून आपलं प्लॅनिंग चालू होतं शिलाई मशीनचा कोर्स करायचा, त्यानंतर आरियोगचा कोर्स करायचा, बरोबर. पण ते कधी होणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. पण फायनली आज तो दिवस उजाडला आणि आता आजच्या दिवशी हे सर्व स्टार्ट होतंय. तर यामागे जी काही मेहनत सरांनी घेतली, मॅडम यांनी घेतली, युवा कौशल्य असेल, माऊली फाउंडेशन, मागील 1-2 महिन्यापासून याच्यावर खूप फॉलोअप चालू होता आणि ते आज सुरू होते. तर यामागे आता तुम्हाला एकच लक्षात ठेवायचंय की आज जे आपण सुरू केलंय, तर हे आज इथनं पुढे प्रॉपर चाललं पाहिजे, बरोबर. आज कोर्स सुरू झाला आणि उद्या 2 लोक गायब, आणखी असं व्हायला नको. आज तुम्ही जर 24 लोक या ठिकाणी आलात, आज मॅडम असतील त्यांना आपण घोटीवरनं बोलवलंय, त्यांनाही रोज इथपर्यंत यायचंय. तर ह्या गोष्टी काय, इतर लोक आपल्यासाठी इतक्या लांबनं येऊन जर काहीतरी मेहनत घेत आहेत, तर आपल्याला आपल्या गावामध्ये जायचंय. ठीक आहे, प्रॉपर वेळ द्या, व्यवस्थित शिकून घ्या. आज कौशल्याला खूप महत्व आहे, हे तुम्हाला पण अनुभव असेल. आणि कौशल्य असेल तर जगाच्या पाठीवर माणूस कुठेही उपाशी राहणार नाही. आणि म्हणून जे आज कौशल्य तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, हे व्यवस्थितरित्या आत्मसात करा. तुम्हाला स्वावलंबी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही, बरोबर. आणि जे आज आपल्या इथे चालू झाले तेच हळूहळू आपण पुढे करण्याचा प्रयत्न करू. त्यामध्ये तुमचाही सपोर्ट असला पाहिजे. फक्त मला येते आणि ते माझ्यापर्यंतच राहिले पाहिजे हा विचार करू नका. तर तुमच्यामधनं अशा काही मुली किंवा महिला तयार झाल्या पाहिजेत का ज्या स्वतः इतरांना शिकू शकतील, आणि ते नॉलेज ज्यावेळेस आपण इतरांना देऊ त्यावेळेस ते वाढणार आहे, बरोबर. त्यामुळे मॅडम इथे आहेत, त्या परिपूर्ण आहेत, त्यांच्याकडे चांगल्या प्रकारचं नॉलेज आहे टेलरिंगचं. तर हे तुम्ही जास्तीत जास्त कशा प्रकारे घ्याल हा विचार करा. मग मी मॅडमला कसं विचारणार, मला हे येत नाही ते येत नाही याचा विचार करू नका. 10 प्रश्न विचारा, पण प्रॉपर शिकाल या दृष्टिकोनातून विचारा, बरोबर. आणि इथे आल्यानंतर घरी काम करायला लागते म्हणून इथे यायचं असं नाही. तर मला इथे यायचंय आणि मला टेलरिंग प्रॉपर शिकूनच जायचंय हा विचार करून सुरुवात करा. आजपासनं तुम्हाला शासन मान्य प्रमाणपत्र भेटेल, ओके. आणि त्यानंतर या प्रमाणपत्राचा उपयोग तुम्हाला शासनाच्या योजना असतात शिलाई मशीनच्या पंचायत समितीला, त्यासाठी सुद्धा करता येईल. त्यासाठी आम्ही तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करूच, पण आज जी सुरुवात केली ती व्यवस्थितरित्या करा, जेणेकरून हे सार्थकी लागेल. ठीक आहे, धन्यवाद. रजिस्टर बनवा, हजेरी रजिस्टर. रोज किती असतात ना त्याची हजेरी घ्या.